1970 साली ऋषिकेश मुखर्जी यांचा एक चित्रपट आला होता, गुड्डी नावाचा. यातली शाळकरी हिरोईन जया भादुरी ही सिनेमाची प्रचंड शौकीन असते. ती कायम स्वतःला त्या जगात हरवून बसलेली असते. यात तिच्या स्वप्नातला हिरो असतो अभिनेता धर्मेंद्र. आता खास काय की धर्मेंद्र यांनी चित्रपटात सुद्धा स्वतःचीच म्हणजे धर्मेंद्रचीच भूमिका केली होती. पुढे तोच तिच्या डोक्यातून सिनेमाचा खूळ बाहेर काढतो, अशी या सिनेमाची स्टोरी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, असंच खूळ धर्मेंद्र यांच्या डोक्यातही होतं. लहानपणापासून ते कट्टर सिनेमा लवर, सिनेमाचं प्रचंड आकर्षण. कधी कधी त्यांच्या गावाजवळून जाणारा फ्रंटियर मेल पाहून धर्मेंद्र रोज म्हणायचे, अरे यार तू कब मुझे मेरे सपनों के शहर ले जाएगी. पुढे धर्मेंद्र यांनी याच मेल मधून पळून जाऊन मायानगरी मुंबई गाठली. याच काळातला खास किस्सा आहे, चला मग जाणून घेऊया. नमस्कार, कलाकृती मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे. त्यावेळी धर्मेंद्र सिनेमामध्ये आले नव्हते आणि पंजाबात कॉलेजचं शिक्षण घेत होते. त्यांचा कोणी गॉडफादर नव्हता. याच काळात म्हणजे 60चं दशक असेल, त्यावेळी त्यांना सिनेमाचा खूप वेळ होता. त्यांनी मनात तर पक्कच करून ठेवलं होतं की आपण सिनेमामध्येच जायचं. पण घरच्यांचा विरोध, मुंबईला जाऊन सिनेमात काम करण्याला तर विरोध होताच, शिवाय सिनेमा पाहायला देखील त्यांच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे धर्मेंद्र यांनी एक आयडिया केली होती. त्यावेळी कसं सिनेमा पाहायचा असेल तर लांब शहरात जावं लागायचं. गावात थिएटर नव्हतं. त्यांना फगवाड्यावरून जालंधरला जावं लागायचं. जालंधरला ज्योती टॉकीज मध्ये नवीन हिंदी सिनेमा लागायचा. त्यावेळी तिथे रिलीज होणारा प्रत्येक सिनेमा धर्मेंद्र 100% पाहायचे. हे सर्व ते कॉलेजच्या वेळात उरकून टाकायचे आणि साळसूतपणे घरी यायचे. त्यामुळे कुणाला काही कळण्याचा प्रश्नच नव्हता. पण फगवाडाहून जालंधरने ते बसने जायचे आणि येताना पुन्हा बसने घरी परत यायचे. संध्याकाळी घरी जाणारी बस सिनेमा संपायच्या आधीच निघत असायची आणि ती शेवटची बस असल्यामुळे ती पकडणं भाग होतं. त्यामुळे धर्मेंद्र यांना बरेचसे सिनेमे शेवटी अर्धा तास बाकी असताना सोडावे लागत होते. शेवटचा क्लायमॅक्स सोडून थिएटरच्या बाहेर पडायला त्यांना खूप जड जायचं, चिडचिड व्हायची. पण पर्याय नव्हता. शेवटी त्यांना बस मिळवणं गरजेचं असायचं, नाहीतर घरी त्यांचं बिंग फुटण्याची शक्यता होती. घरच्यांना वाटायचं पोरगं कॉलेजमध्ये जात आहे, पण चिरंजीवाचे हे उद्योग चालू होते. हा सिलसिला बरेच दिवस बिनबोबाट चालूच होता. एकदा असा चित्रपट पाहून शेवटचा अर्धा तास सोडून ते धावत धावत जालंधरच्या एसटी स्टँडवर आले. तिथे बस अगदी निघण्याच्या तयारीत होती. त्यांनी हात करून कंडक्टरला थांबण्याचा इशारा केला, पण कंडक्टर काही थांबायला तयारच नव्हता. आता पंचायत झाली होती. ही बस पकडणं भाग होतं. त्यामुळे बस सुटल्यानंतर धर्मेंद्र त्या बसच्या पाठीमागे सुसाट पळत गेले आणि शेवटी कसं बस ते बसच्या मागे असलेल्या शिडीवर जाऊन पोहोचले. ही शिडी चढून ते वरती टपावर गेले. थंडीचे दिवस असल्यामुळे ते अक्षरशः गारठून गेले होते. पण काय करणार, सिनेमाची हौस दांडगी होती. ते फगवाडाला पोहोचले आणि त्यावेळी सर्व प्रवासी उतरत असताना हळूहळू ते सुद्धा बसच्या शिडीवरून खाली उतरू लागले. कंडक्टरने ते बघितलं आणि त्यांना पकडलं, पैसे मागितले. गरम धरम आता चिडले होते. सिनेमाच्या आधीचा हिमॅन जागा झाला होता. ते म्हणाले, मी तुला सतत विनंती करत होतो की बस थांबव, बस थांबव, पण तेव्हा तू बस थांबवली नाहीस आणि आता कसले पैसे मागतोस, तुला पैसे देणारच नाही. असं म्हणत धर्मेंद्र तिथून पळून गेले. पण गाव छोटं होतं. कंडक्टर थेट माहिती काढून गरम धरम यांच्या घरी पोहोचला तर पोहोचला. त्याने लाल तिखट मीठ लावून त्यांच्या घरी सांगितलं आणि त्यानंतर धर्मेंद्र यांचं कॉलेज सुटला तो सुटलाच. पण सिनेमासाठी डेडिकेशन बघा. तोच माणूस पुढे ट्रेनने प्रवास करत मुंबईला आला आणि त्याने दाखवून दिलं, हम भी किसी से कम नाही. नुकतंच धरमजी यांचं निधन झालं. त्याच निमित्ताने त्यांच्या आयुष्यातला छोटासा किस्सा शेअर केला. कलाकृती मीडियातर्फे धर्मेंद्रजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.